नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय, नेमकं यवतमाळकरांच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी TV9 मराठीची लाल किल्ला एक्सप्रेस यवतमाळमध्ये आलेली आहे. यवतमाळ हा आत्महत्यांचा, शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातं. कापसाचं गाव आहे, परंतु शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहे. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. गेल्या अनेक वर्षापासून इथनं शिवसेनेचे खासदार जे आहेत त्या निवडून जातात. नेमक्या समस्या काय आहे? सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला दारूबंदीचा मोर्चा नुकताच या यवतमाळ जिल्ह्यामध्ये निघालेला आहे. आमच्या हक्काच्या जगण्यासाठी जिल्ह्यात दारूबंदी करा, हा जो आहे तो आवाज या ठिकाणी रणरागिणीने दिलेला. या सगळ्या मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत. नेमका विकास किती झाला, किती विकास व्हायला पाहिजे, आणि शेतकरी आत्महत्या आघाडी सरकारच्या काळातही थांबल्या नव्हत्या, आता पण थांबलेल्या नाही. त्यामुळे कुठं चुकतं सरकार, कुठं चुकत होती आघाडी सरकार, हे सगळं आपण चर्चा करणार आहोत. सुरुवातीला मी पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी करून देतो. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे माजी मंत्री वसंतराव पुरके सर, फायरब्रँड नेते आहे विदर्भातले. त्यानंतर भाजपचे राजेंद्र डांगे सर, जिल्हाध्यक्ष आहे. शिवसेनेचे शिवसेनेचे खासदार आहे राजेंद्र गायकवाड, त्यांची भावना गवळी यांची बाजू मांडणार आहे. आणि BSPचा कॅडर बेस वोटर या ठिकाणी आहे, त्यामुळे तारिक अनवर साहेब जे आहे ते BSPची मतं मांडणार आहे. आपण सुरुवात करूया एका सर्वे पासून. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी भावना गवळी खासदार आहे. किती लोकांना वाटतं की भावना गवळी यांनी या जिल्ह्याचा, या मतदारसंघाचा विकास केलेला आहे? ज्यांना वाटतं त्यांनी हात वर करायचा आहे. किती लोकांना वाटतं की विकास केलेला नाही? किती लोकांना वाटतंय? किती लोकांना वाटतं की विकास केलेला नाही? आपण काय वाटतं सर? ऍक्च्युली काय आहे, जे लोकसभेचा जो मुद्दा आहे, मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 15 वर्षापासून खासदार मॅडम निवडून येत आहे. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. पण ज्या लेवलला जे इथं काम झाले पाहिजे होते ते आजपर्यंत झालेले नाहीये. आपण बघा, रेल्वेचा जो प्रश्न आहे, आता ताई सांगत आहे की रेल्वेचा प्रश्न आम्ही मांडलाय म्हणून. केंद्रीय विद्यालयाचा आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो केंद्रीय विद्यालयाचा आहे ते पण आता त्यांनी पूर्णपणे केलेला आहे. पण असे खूप सारे मुद्दे आहे जे आजपर्यंत इथं पूर्ण झालेले नाहीये लोकसभेमध्ये. नक्कीच तुम्हाला काम आवडलेलं दिसतं. काय काम आवडलं म्हणजे कसं की ऍक्च्युली प्रत्येक जिल्ह्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स असतात, बऱ्याचशा लेवलचे प्रॉब्लेम असतात. शेतकऱ्यांचे म्हणाव, जिल्ह्याचा विकास म्हणाव, शैक्षणिक आहेत, आरोग्य विषयक आहेत. बरेचसे प्रॉब्लेम झाले, बरेचसे झाले नाही. पण मला असं वाटतं की आणखी बरंच काही करता आलं असतं. महेश आपल्यासोबत आहे. महेश, काय सांगशील? एकतर या सरकारनं आमची चांगली शेकवली आहे भाऊ. बेंबळाचं पाणी देतो म्हणे, दिलं नाही. दारू जेवढी पाहिजे तेवढी पाजली. गरीबाला जेवढं लुटता आलं तेवढं या सरकारनं लुटलं. बीजेपीच्या तिजोरीमध्ये एक नवा पैसा नव्हता. 1500 कोटी रुपये यांच्याकडे जमा झाले, जे काँग्रेसकडे आता नाही आहे. म्हणजे यांनी आपली तिजोरी भरली आणि आमच्या मायनं डब्यात 10-20 रुपये ठेवले असन, पिठाच्या तांदूळच्या सगळे काढून घेतले नोटबंदी करून. ह्या सरकारकडून काय अपेक्षा ठेवायच्या भाऊ? जमलं तर बदलवूनच टाकू. चर्चा करूया. सर, हे शेतकरी आहे, यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. हे तुरीचं पीक या ठिकाणी घेऊन आलेले आहे शेतकरी. काय परिस्थिती आहे, कशासाठी घेऊन आले? ही परिस्थिती कशी आहे की तुरीचा मुद्दा हा मागील 4 वर्षापासून आहे आणि सफिशियंट सत्ताधारी आणि विरोधक यांना कोणालाच, या शेतकरी म्हणून कोणालाच कळलेला नाही आहे. आणि यामुळे कसं होतं, नेमका भाग याच्यामध्ये हा जो तुरी आहेत आमच्या, याच्यापैकी तुरी या आमचे जो वन्य प्राणी आहेत त्यांच्यामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झालं. रात्री पाऊस झालेला आहे माझ्या शेतात आणि 3 एकर तूर ही पूर्ण भुईसपाट झालेली आहे. नक्कीच तुरीचं नुकसान झालं. तरुण मंडळी, काय सांगशील? ज्या अर्थी आमच्या जिल्ह्याची ओळख की पांढऱ्या कापसाचं सोनं म्हणून ओळखले जात होती, तिथं आज आमच्या शेतकऱ्याचा जीव चाललाय, तरी या सरकारला किंमत नाही आली आहे आणखी. जिथं आम्हाला नक्कीच खासदारांनी काम केलं असं वाटतं? नाही, उभे होऊन सांगा. नाही वाटत. का वाटतं? काय सांगू शकत नाही. तुला काय वाटतं? सर, प्रामुख्याने असं सांगते की बा शेतकऱ्यांच्या मुलांना ज्या प्रश्न उद्भवत आहेत, आज मी एक विद्यार्थी आहे, ते शिक्षण जे शेतकऱ्याच्या मुलाला पाहिजे ते मिळत नाहीये.
आणि ही कुठेतरी चुकीची व्यवस्था आहे आणि हे सरकारला लक्षात आलं पाहिजे की आज भारतात युवक सर्वात जास्त आहे आणि त्यांना कोणतंही धोरण मिळत नाहीये सर. खासदार मॅडमने आतापर्यंत केंद्रामध्ये यवतमाळ जिल्ह्याचा प्रश्न मांडताना कधीही लाईव्ह बघितलेले नाही. नक्कीच मी हे सगळे प्रश्न घेऊन सुरुवातीला जो जिता वही सिकंदर, राजेंद्र गायकवाड सर तुमच्याकडे येतो. तुमच्या खासदाराच्या कामावर इथली जवळपास 60% जनता समाधानी नाही. काय सांगणार, काय कामं केले तुम्ही गेल्या 4.5-5 वर्षात ते सांगा. सर्वात पहिले तर हा जो रेल्वेचा प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लावलेला आहे आणि कळंबपर्यंत मातीकाम येऊन सर्व झालेलं आहे. मार्च महिन्यामध्ये इथे रेल्वेच्या पटरीचं काम चालू होईल आणि 21 कोटी रुपये वर्धा ते यवतमाळपर्यंत रेल्वे स्थानकाचे मंजूर झाले, टेंडर मंजूर झाले. आणि लक्षात ठेवा, जी रेल्वे कोणी आणली नाही ती रेल्वे भावनाताईंनी आणलेली आहे. एवढंच नाही तर मूर्तिजापूर यवतमाळ नॅरोगेजचं ब्रॉडगेज करण्यासाठी 2100 कोटी रुपये भावनाताईंनी मंजूर करून आणले. अजून ऐकून घ्या, केंद्रीय विद्यालयाचे जे बोलले ना, एक मिनिट शांत राहा, आपण ऐकून घेऊया. प्रश्न फक्त भावनाताईंनी मार्गी लावला आणि मंजूर केलेला आहे. जागा मंजूर करून आणली मंत्रालयातून. हे साहेब विसरता कामा नाही. नक्कीच. पुरके सर काय सांगाल, विकास झाला म्हणताय? अगदी सुरुवातीला मी NDTV आणि TV9चे पहिल्यांदा मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो आपल्याला. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारलेली खरी लोकशाही, त्या लोकशाहीचं फलित म्हणून पत्रकारिता जन्माला आली आणि म्हणून निर्विघ्नपणे, निसंकोचपणे, बाणेदारपणे प्रत्येकाला स्वतंत्रपणे प्रश्न विचारण्याचा अधिकार हा लोकशाहीने दिलेला आहे. आम्ही ही लोकशाही स्वीकारलेली आहे आणि म्हणून भावनाताईंनी मागील 3 टर्ममध्ये काय केलं हे जनतेला माहीत आहे. त्यांनी पुराव्यानिशी अतिशय बाणेदारपणे सांगावं की हे हमखास मी काम केलेलं आहे. ही प्रक्रिया, हे नॅरो गेजचा ब्रॉड गेज होत आहे, याची सगळी प्रक्रिया आदरणीय गायकवाड साहेबांनी सांगितलं. गायकवाड साहेबांनी तारखेसहित समजून सांगावं. माझ्याकडे उद्या मी जायला तयार आहे, यवतमाळ जिल्ह्यातून जायला तयार आहे. पुरके सर 60 वर्षाचा इतिहास तपासा. पुरके सर बोला. हा शिवसेनेत आमचा आपण चर्चा करूया. आदरणीय आमचे गायकवाड, आमचे विद्यार्थीच आमच्या कॉलेजचे, आमचा 60 वर्षाचा इतिहास त्यांनी चांगला अभ्यासलेला आहे आणि शिवसेनेचं तत्व चांगलं आहे. सत्तेतही राहायचं आणि लोकांसोबतही राहायचं. कारण त्या मुद्द्यावर येऊ सर, विकास कामावर चर्चा करूया. शेजारी मुक्काम करायचा आणि मिस्टरला सांगायचं आय एम विथ यू. म्हणून माझी विनंती आहे की बाणेदारपणे समजून सांगावं की या 3 टर्म मध्ये नेमकं काय भावनाताईंनी केलं. हा विषय, ही प्रक्रिया आम्ही लक्षात ठेवा सत्तेच्या समोर आहे. भाजप सर काय सांगणार तुम्ही? राजेंद्र सर तुम्ही काय सांगणार? राजेंद्र डांगे सर काय? एक मिनिट. देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीचं सरकार आहे आणि त्या युतीच्या या ठिकाणी NDAच्या खासदार आहे भावनाताई खासदार असताना भारतीय जनता पार्टीच्या सरकारने यवतमाळ जिल्ह्याच्या या वर्धा नांदेड रेल्वेला 1002 कोटी रुपयाची मंजुरी दिली. आणि तुमच्या माहितीसाठी इथे जे काँग्रेसवाले या ठिकाणी आवाज करत आहे त्यांनी इथे उद्घाटन केलं होतं रेल्वेचं आणि 1002 कोटी रुपये तुम्ही नेटवर आता जाऊन पाहू शकता. हे सत्य आहे. आणि 98% जमिनीचं अधिग्रहण झालं. हे जनतेच्या पुढे आहे. काँग्रेसचा 57 वर्ष खासदार या यवतमाळ जिल्ह्यामध्ये होता. काँग्रेसनं असा कोणता प्रकल्प या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणला केंद्र सरकारकडून? त्या ठिकाणी हे काँग्रेसवाले बोलत आहे ना, त्यांनी या ठिकाणी दाखवावा की यवतमाळ जिल्ह्यामध्ये 57 वर्ष यवतमाळ जिल्हा हा दोन्ही काळात कायम उपेक्षित राहिला. तारिक सर काय सांगणार तुम्ही? एक मिनिट डांगे सर. तारिक सर विकास तो अभी जनता में से आपको जो है. एक मिनिट शांत रहा आपण चर्चा करूया. काँग्रेस वाल्याला मी सांगू इच्छितो. तारिक सर, जनता में से अभी एक ने आपको बताया है कि भाई भावनाताई ने क्या विकास किया. अरे मैं तो ये कहता हूं कि भावनाताई सिर्फ पोस्टर की जो है सांसद है. यहाँ तक के गांव खेड़े में कोई ताई को ये बोलकर नहीं पहचानता कि ये सांसद है. विकास तो बहुत दूर है. और अभी एक ने बताया कि आपण एक मिनिट आपण उत्तर सर घोषणेना प्रश्न सुटणार ना, आपण उत्तर घेऊया. आपण उत्तर घेऊया सर, तुमच्याकडे येतो मी. उत्तर घेऊया. तारिक भाई देखिए, रेलवे लाइन का जो मुद्दा है ये तो कांग्रेस के जमाने में लालू प्रसाद जब केंद्रीय मंत्री थे तभी जो ये रेलवे का मुद्दा जो है हमारा था. लेकिन उसके बाद में इसके अंदर 4.5 साल जाने के बाद ही
आज डांगे से हमारे इन्होंने बताया गायकवाड़ साहब ने कि उसके अंदर में 31,000 कोटी रुपए 1,002 कोटी 98% 4.5 साल जमीन का अधिग्रहण किया गया है 98%। ये आज जनता को लुभाने के लिए फिर से ये जो है ढोंग लेकर एक महत्वाचा मुद्दा आपण चर्चा करणार आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेक नंतर कापूस उत्पादकांचा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो कापूस उत्पादकांचा प्रश्न आपण चर्चा करणार आहोत। छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर लगेच परत येऊया। पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। लाल किल्ला एक्सप्रेसचा विदर्भातला हा शेवटचा मुक्काम आहे। आम्ही संपूर्ण विदर्भ फिरलो, 10 लोकसभेत ही चर्चा केली आणि उद्यापासून लाल किल्ला एक्सप्रेस मराठवाड्यातले प्रश्न जाणून घेणार आहे। त्यामुळे विदर्भवासियांना ही संधी आहे की आज जास्तीत जास्त प्रश्न विदर्भाबाबत उचलायचे आहे। एक महत्वाचा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी विचारतो की दारूबंदीचं महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आंदोलन काही दिवसापूर्वी यवतमाळमध्ये झालं। 30,000 पेक्षा जास्त महिला जमल्या। किती जणांना इथे वाटतं की दारूबंदी व्हायला पाहिजे? हात वर करा। किती जणांना वाटते? किती लोकांना वाटते दारूबंदी व्हायला नको? किती लोकांना वाटते? नक्कीच महेश पासून सुरुवात करतो। महेश, काय परिस्थिती आहे? एक तर महिला खासदार आहे भावनाताई, आणि महिला ही महिलांच्या भावना चांगल्या पद्धतीने समजू शकते। जर 4 वर्षापर्यंत हा प्रश्न रेटून धरला असेल इथल्या श्रमिक आदिवासी दलित महिलांनी, तर तो प्रश्न निकाली भावनाताईंनी मोठं मन करून किमान आता 2 महिने त्यांच्या हातात आहे तरी काढावा, आणि ताई काढू शकतात। जर हे झालं नाही तर स्वामिनी निर्णायक भूमिका घेईल आणि पूर्ण यवतमाळ जिल्ह्याचं चित्र बदलवून टाकेल, एवढं मात्र नक्की। हा सर, काय सांगा? दारूबंदी व्हायला पाहिजे, पण जशी चंद्रपूरला झाली, वर्धेला इतक्या वर्षापासून आहे, अशी दारूबंदी करणे म्हणजे पोलिसांना एक कमाईचं साधन उपलब्ध करून देणे। महिलांचं महत्वाचं आहे। माननीय खासदारांनी आपल्या भावनाताईंनी दारूबंदी व्हावी यासाठी त्यांनी पाठिंब्याचं जाहीर ठरावपत्र आमच्याकडे दिलेलं आहे आणि त्यांनी दारूबंदी व्हावासाठी सतत प्रयत्न केलेला आहे। तुम्ही काय सांगणार? दारूबंदीचा हे त्रास फक्त त्यांनाच नाही तर त्यांच्या सगळ्या कुटुंबाला सहन करावं लागते, तर हे बंद झालीच पाहिजे। सर, सगळ्या राज्यकर्त्यांसाठी प्रश्न आहे की दारूबंदीचा महत्वाचा प्रश्न आहे। सर, शिवसेनेचं भाजपचं सरकार आहे केंद्रात, का होत नाही? सगळ्या महिलांचा प्रश्न आहे। सर, एक लक्षात घ्या, दारूबंदी तर निश्चितच व्हायला पाहिजे। माननीय खासदार भावनाताई गवळींनी याला जाहीर पाठिंबा घोषित केला आहे। महेश पवार आले होते, माझ्या समवेत त्यांची बैठक झाली होती। सर, पाठिंबा देऊन काय निर्णय? तुमचं सरकार आहे दोन्हीकडे। ऐकून घ्या, सरकारची प्रक्रिया वेगळी असते, परंतु खासदार म्हणून निर्णायक भूमिका आहे ताईंची। जाहीर पाठिंबा आहे आमचा शिवसेनेचा दारूबंदीला जाहीर पाठिंबा। आणि त्याच वेळा एक लक्षात ठेवा, या यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दारूची दुकानं काँग्रेसवाल्यांची आहे। नक्कीच आपण जाऊया। सर, तुम्ही सांगा। सर, तुमच्याकडे येतो। सर, भाजप, सर तुम्ही चंद्रपूरमध्ये दारूबंदी केली, इथे ही मागणी होत आहे। सगळ्यात मोठा मोर्चा तुमच्या जिल्ह्यात निघाला झालं हे मला मान्य आहे। निवडणुकीपूर्वी सुधीर भाऊनी चंद्रपूरमध्ये दारूबंदी करतो म्हणून सांगितलं होतं, त्यांनी तो शब्द पाळला। आमचं सरकार या विषयाशी आमचे पाठिंबा आहे, आमचा या आंदोलनाला आमचं समर्थन आहे। सामाजिक या कार्याला महेश भाऊच्या, आणि महेश भाऊ जे कार्य करत आहे हे तुमचं सरकार आहे। तुम्ही म्हणता काँग्रेसची दुकान आहे, काँग्रेसची दुकान आहे म्हणता दारूची, तुमचं सरकार आहे, तुम्ही बंद करू नका। असू शकत नाही। आता गायकवाडांनी सांगितलं की हे सर्व दुकान एकही दुकान भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये राजू भाऊ म्हणाले की समर्थन आहे, भारतीय जनता पार्टी समर्थन आहे भाजपाचं। 4 वर्षापासून कोणता मुहूर्त शोधताय तुम्ही? सर, मुहूर्त कोणता शोधताय म्हणताय? 5 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं एकाही दुकानाला लायसन्स दिलेलं नाही। सर, बंद होण्याचा आहे, लायसन्स देण्यात नाही। सर, पुरके सर, तुमच्यावर मोठा आरोप आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे दुकान आहे म्हणतात दारूचे। कार्यकर्त्यांचे काँग्रेस सरकारने दिलेले सर्व दुकान आहे। त्यांच्या पक्षावर विनोद तावडे साहेबांनी काँग्रेसच्या शाळा म्हणून 1314 शाळा बंद केल्या। जर आमच्या काँग्रेसचे दारूचे दुकान असेल, हिंमत असेल तर उद्या बंद करा, आमची तयारी आहे। उद्याच्या उद्या बंद करा। उलट यांनी 500 मीटर अंतर 300 मीटर केलेलं आहे। अत्यंत उलट यांनी रस्त्याजवळच्या दारूच्या दुकानाचं 500 मीटर अंतर 300 मीटर लावलेलं आहे। यांच्या दोघांची हिंमत असेल तर उद्यापासून दारू बंद करा। नाही, दोन्ही पक्षाला त्यावर चर्चा करूया। छोटासा ब्रेक।
अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. जवळपास विदर्भात 15,000 पेक्षा जास्त गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. यवतमाळात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झालेली आहे. म्हणून आपण प्रश्न विचार, गेल्या 4.5 वर्षात या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटतं? सुटल्या का समस्या? किती लोकांना वाटतं समस्या सुटल्या नाही? मी यांच्याकडे येतो. सर तुमच्याकडे. हा सर, मला या यवतमाळच्या वेदना फार गंभीर आहेत. सर्वात महत्वाचा प्रश्न, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे नगरविकास मंत्रालय आहे आणि अमृत योजनेचे पैसे कुठेच कमी नसताना सुद्धा 1.5 वर्षापासून यवतमाळ तहानलेला आहे, व्याकुळ झालेला आहे पाण्याने, परंतु अद्यापर्यंत यवतमाळच्या मुखामध्ये पाणी पडलेलं नाही. आणखीन महत्वाचा मुद्दा, ज्या यवतमाळ जिल्ह्याने कापूस पिकवला, हा कापूस लोकांच्या वेदना ज्या असतात ना, रक्त भळभळ वाहत असताना ते पुसण्याकरता हा कॉटन खऱ्या अर्थाने उपयोगी पडतो, परंतु त्याच कॉटन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वेदना पुसण्याकरता कोणीच नाही. 1.5 वर्षा अगोदर कर्जमाफी जाहीर झाली, अद्यापर्यंत 40% शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. स्वामीनाथन आयोगाच्या वल्गना केवळ तुम्ही केल्या, अद्यापर्यंत स्वामीनाथन आयोगाची एकही शिफारस अद्यापर्यंत या सरकारने मंजूर केलेली नाहीये. हा सर, तुम्हाला 302 कोटीची योजना बेंबळा प्रकल्पाच्या याच्यामध्ये राबवलेली होती. मागच्या वर्षीची डेडलाईन होती, परंतु अजूनही पाणी मिळाले नाही. त्या पाणी पुरवठ्याच्या योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे. माझा प्रश्न जिल्हा अध्यक्षांना आहे, त्यांनी आता या कार्यक्रमामध्ये सांगावं की या वर्षी तरी यवतमाळला बेंबळा प्रकल्पातलं पाणी मिळणार का यवतमाळला? हा मोठा प्रश्न. शेतकऱ्यांबद्दल काय? शेतकऱ्यांबद्दल मला एक सांगायचं, शरद जोशीने 35 वर्ष आंदोलन केलं. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर भाव मिळाला पाहिजे. वेगवेगळे आंदोलन करतात, पण उत्पादन खर्चावर आधारित भाव शेतकऱ्यांना जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत शेतकरी. नक्कीच सर, नक्कीच. एक मिनिट. शेतकऱ्यांची मुलं इकडे काय परिस्थिती आहे? शेतकरी बेरोजगारीच्या संदर्भात हे करतो की हे जे मेगा भरती आहे, हे मेगा भरती बेरोजगार युवकासाठी चॉकलेट आहे. बेरोजगार युवकासाठी चॉकलेट आहे. याचं धोरण पहा की कलेक्टर बनण्यासाठी 50 रुपये फी आणि त्याच कलेक्टर ऑफिस मध्ये चपराशी बनण्यासाठी 50 रुपये फी, 1000 रुपये फी. हा वाली दुय्यम भूमिका या सरकारने वटवलेली आहे. नक्कीच. आणखी काही शेतकरी इकडे येतो मी. हा, एक मिनिट. शेतकऱ्यांची समस्या सर. मी शेतकऱ्यांचा सर पाणी प्रश्नावर बोलताय. यवतमाळकरांचा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही आता जसं सांगितलं, शासन आहे, या ठिकाणी सत्ताधारी गव्हर्नमेंटचे लोक बसलेले आहेत. महत्वाचा जो मुद्दा आहे पाणी प्रश्न, तो पाणी प्रश्न रेल्वे आली नाही तरी चालेल, पाणी आहे ना, पाणी पाहिजे. पाणी. हा, काय आपल्या महाराष्ट्राची गव्हर्नमेंट एवढी अभ्यासपूर्ण माहिती सुप्रीम कोर्टात दिली की शिव स्मारकाला स्थगिती मिळाली आणि डान्स बारले. मी गायकवाड साहेबाला एक प्रश्न विचारतो, कुस्ताबार कोणाच्या नावानं आहे ते त्यांनी सांगावं. कुस्ताबार कोणाच्या नावानं आहे ते त्यांनी सांगावं. यवतमाळचा नगराध्यक्ष शिवसेनेचा आहे आणि जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष भाजपाचा आहे. या दोन्ही लोकांचे दारूचे बार आहेत आणि हे लोक म्हणतात आमचा दारूबंदीला पाठिंबा आहे. नक्कीच. एक सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहे ती आपण घेऊया. सर, शिवसेनेचा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही रान पेटवलं, कर्जमाफीची मागणी होती, सत्तेत असून तुम्ही ही मागणी करताय. एक प्रश्न उपस्थित झाला की तुम्हाच लोकांचे बार आणि दारूची दुकाने असं हे इथले लोक म्हणतात. काय उत्तर द्या? मग शेतकऱ्यांचे उत्तर द्या. हे जे आमचे नगराध्यक्ष आहे हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आमच्यात आले आता. बरं. हा सर, शेतकऱ्यांचा प्रश्न मी भाजपकडे पण येतो. सर, इथे 99% लोकांना वाटतं की शेतकऱ्यांचा प्रश्न सुटला नाही. कर्जमाफीचा प्रश्न असो, पाणी मिळालं नाही, शेतकऱ्यांना काय सांगणार? मी सर्वप्रथम आपण या ठिकाणी आज देशामध्ये 2 प्रमुख व्यक्तींना, एक श्रद्धेय नानाजी देशमुखांना भारतरत्न दिलं त्याबद्दल आणि प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न दिल्याबद्दल मी भारत सरकारचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी आज या पार्श्वभूमीवर आपण जो प्रश्न केला की शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या शासनाने काय केलं, तर जे शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने करायचं काम पडलं, याचं काय करायचं काम पडलं, याचा काँग्रेसने एक मिनिट. शांत राहा. आपण चर्चा करूया. येतो तुमच्याकडे, येतो. शांत राहा. येतो मावशी, येतो. पिकाला 14 पिकाला स्वामीनाथन आयोगाच्या याच्यानुसार 2004ला स्वामीनाथन आयोग सादर झाला होता आणि या सरकारला स्वामीनाथन आयोगाच्या त्याप्रमाणे उत्पादन खर्चावर भाव जाहीर करावे लागते. माझा प्रश्न आहे ना, काँग्रेसनी राष्ट्रवादीच्या सरकारने 1.5 हमी भाव दिला, तुम्ही दिला, तो बाजारात मिळते का एकदा तपासून पहा. सगळ्या शेतकऱ्यांच्या भावना साहेब, आता सध्या हमी भावाने कापूस, हमी भावापेक्षा जास्त दराने कापूस विकल्या जात आहे, हमी भावापेक्षा जास्त दराने तूर विकल्या जात आहे.
हमी भावापेक्षा जास्त दराने सोयाबीन विकल्या जात आहे. हमी भावाप्रमाणे आपण मार्केट सध्या चेक केलं पाहिजे. आणि दुसरा विषय असा आहे की या शेतकऱ्यांसाठी भारतीय जनता पार्टीच्या सरकारने 32,000 कोटीची कर्जमाफी केली, ऐतिहासिक पीक विमा दिला. कोणत्या सरकारने दिला आतापर्यंत? एवढं तर कोणत्या सरकारने केलं नाही. दूसरी बात यह है कि मुख्यमंत्री यहाँ आने के प्रधानमंत्री दाबड़ी में आए, उसके बाद भी कम से कम 60 काश्तकारों ने आत्महत्या की. इसका जवाब उन्होंने देना चाहिए. सर, आघाडीच्या सरकारमध्येही शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नव्हत्या, शेतकरी आत्महत्या होत होत्या. आता ही परिस्थिती सांगतो ना, 20 मार्च 2014 साली दाबडीला मोदी साहेब आले होते. उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊ, 50% नफा देऊ हे त्यांनी कबूल केलं होतं. आणि म्हणून आम्ही मोदी सरकारने जाहीर केला. स्वामीनाथन समितीच्या शिफारशी स्वीकारू म्हटलं होतं, त्या स्वीकारल्या नाही. काँग्रेस सरकारने 72,000 करोड रुपयांनी माफ केले शेतकऱ्यांना. 27 रुपयांनी आम्ही भाव दिलेला आहे. 10,000 रुपये क्विंटल आम्ही तुरीला भाव दिलेला आहे. लाल्याचे पैसे, काल्याचे पैसे आम्ही स्वतः दिलेले आहे. 72,000 करोड रुपये कर्ज आम्ही माफ केलेला आहे. त्यांची हिंमत असेल उत्पादन खर्चावर भाव द्यायचा नाही. महत्वाचा प्रश्न तुमच्या घोषणांशी रिलेटेड. एक मिनिट शांतरा. किती लोकांना वाटतं, किती लोकांची पसंती राहुल गांधीला आहे? हात वर करा. राहुल गांधीला किती लोकांची पसंती आहे? हात वर करा. राहुल गांधीला. नरेंद्र मोदी यांना किती लोकांची पसंती आहे? हात वर करा. नरेंद्र मोदी यांना किती लोकांची पसंती आहे? नरेंद्र मोदी यांना किती लोकांची पसंती? हा, इकडे. महाभाकरी, दुर्लभ नोकरी, काय होणार भविष्य पुढे? विस्तव झाला इंडिया टुडे. यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणत्याही सरकारसाठी लाजिरवाणे आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये माय मागते भीक अन बेवळा माझा बाप आहे, सांग माझ्या कुठल्या जन्माचा पाप आहे, अशी अवस्था या यवतमाळ जिल्ह्यातील जनतेवर या सरकारने आणि या सत्ताधाऱ्यांनी आणून ठेवली. काँग्रेसवालेही तसेच आहे, भाजपवालेही तसेच आहे. यवतमाळ पाण्यासाठी त्राही करते. बेरोजगारांसाठी या ठिकाणी एक मोठा कारखाना काँग्रेसवाल्यांनी नाही आणला, बीजेपी वाल्यांनी नाही आणला. आणि काँग्रेससाठी जो आंदोलन, शेतकऱ्यांसाठी जे आंदोलन व्हायला पाहिजे ते आंदोलन होतं, आत्महत्या होतात. सर, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? नाही, मला एक दुसऱ्या प्रश्नावर बोलायचं आहे. आपल्या यवतमाळ जिल्ह्यावर नेहमी विदर्भावर अन्याय होत राहिलेला आहे. एनडीए सरकार असो की आघाडी सरकार असो. एक मिनिट ऐकून घ्या. आणि यवतमाळ प्रश्न विचारा सर, थेट प्रश्न विचारा. मध्ये अजूनही वैद्यकीय सेवेसाठी यवतमाळ नागपूरला जावं लागते. आणखी एक विषय असा की अजूनपर्यंत घोषणाचाच पाऊस चालू आहे. आम्ही पोलीस पाटील, महाराष्ट्राचे पोलीस पाटील गेल्या 4 वर्षापासून मानधनावाढीच्या बाबतीत प्रश्न मांडत आहे. अजूनही सरकार द्यायला तयार नाही. नक्की चर्चा करूया सर. तुम्ही काय सांगणार? माझा प्रश्न असा आहे की विद्यमान सरकारनं उद्योगपतींचं 1,87,000 कोटीचं कर्ज माफ केलं, परंतु शेतकऱ्यांचं 37,000 कोटीचं कर्ज माफ करायला यांच्या तिजोरीत पैसा का नाही? नक्कीच यांच्या एक मिनिट यांच्याकडे येतोय. काय तुमचं काय म्हणणं आहे सांगा. जसं शरीरातून आत्मा काढून घेतल्यानंतर त्या शरीराचं मूल्य राहत नाही, तसंच जर मोदी शिवाय आपण भारताची कल्पना केली तर तसंच काहीसं होईल. तर तुम्ही सांगा. प्रत्येक युगात देव म्हणून माणूस जन्माला येतो, पण आज जे मोदी साहेब जे करत आहे ते आतापर्यंत कोणीच केलेलं नाही. मी मागे काँग्रेसचे काही लोक आहेत, त्यांना विचारूया. काय नरेंद्र मॅडम येतो तुम्ही नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी की राहुल गांधी? राहुल गांधी जर देशाचा पंतप्रधान झाला तर येणाऱ्या काळामध्ये युवकांना, शेतकऱ्यांना आणि शैक्षणिक भागात सगळ्या ठिकाणी राहुल गांधी येईल. नक्कीच. हा, माईक माझ्या हातून घेऊ नका. हा, आता बोला. दाबडीला मोदी आला, मी दाबडीची गोपाबाई दाबडीला मोदी आला, दत्तक घेतो म्हणलं, खोटा बोलला. मन की बात 35 किलो धान्य भेटत 5 किलोवर आला. 5 किलो तुम्ही महिनाभर खाऊन दाखवाल, पाहतो मी तुमच्या आली खुर्चीवर बसून. आमचा सरकार होता, काँग्रेसचा सरकार होता, राहुल गांधी होता, तर साऱ्या जनताला वाटे म्हणलं. आता 5 किलो आणला, दाबडीला आला, दत्तक घेतला, काही नाही केला. सब खोटी गोष्ट आहे. इतकुसा कर सब फोके आहे. दाबडीला त्याच्या पाय लागले, पांढरा करून टाकला, पांढरा डोक्याचा पांढरा. तुम्ही महाराष्ट्र दारूबंदी झाली पाहिजे. नक्कीच. हा, तुम्हाला वारे सरकार तेरा खेळ, सस्ती दारू महंगा तेल. या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगारांसाठी जागा देण्यात यावा. आमच्या यवतमाळचा शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे, त्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर पैसे देण्यात यावे.
हे विनंती करतो, या सरकारचा जाहीर निषेध करतो। या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला घ्यायची आहे। महत्वाची प्रश्न आहे, या जनतेनं विचारली आणि लोकशाहीमध्ये जनता राजा आहे, म्हणून ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण विरोधकांकडनं आणि सत्ताधाऱ्यांकडनं घेऊया। आता एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया। ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। गेल्या वेळेस जी निवडणूक झाली 16वी लोकसभा, त्यावेळेस भावना गवळी यांना फार मतं जी आहे ते मिळवताना मतांचं फरक जे आहे ते कमी होतं। यावेळेस भांडणं सुरू आहे शिवसेना आणि भाजपमध्ये। जर यांची युती झाली नाही तर तुमचा खासदार निवडून येईल असं किती लोकांना वाटतं? आणि युती झाली नाही तर किती लोकांना वाटतं निवडून येणार नाही? काय यांच्याकडे येतोय, विचारूया प्रश्न। काय 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 सांगशील काय? हा, इथली सरकार जर काँग्रेसची असो की बीजेपीची असो, त्यांनी नेहमी राजकारण हिंदू आणि मुस्लिम यांचा झगडा लावूनच केलेला आहे या, आणि बहुजनाला नेहमी उपेक्षितच ठेवलेला आहे। जर बहुजनाला खऱ्या अर्थाने जर न्याय द्यायचा असेल तर इथे बहन कुमारी मायावती यांना पीएम बनवावं लागेल। नक्कीच। आणखी काही तरुण आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया इकडे। काय काय सांगाल? एक मिनिट मॅडम, तुम्हाला काय विचारायचं आहे? हा, इथे थोडक्यात नाही, माझा प्रश्न छोटासा नसल्यामुळे मी थोडक्यात बोलणार नाही। इथे काँग्रेसचे लोक आहेत, बीजेपीचे लोक आहेत। मी आमच्या दारूबंदीची व्यसनमुक्ती आंदोलन महाराष्ट्र राज्याची ही संपूर्ण टीम मागील 7 ते 8 वर्षापासून इथे खरी दारूबंदी करते आहे, 14 कोटी रुपये घेऊन नाही। तरी याच्यामध्ये सांगण्याचं विशेष कारण असं आहे की काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, त्यांनी स्पष्ट सांगितलं यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी होणार। प्रश्न घेतो माहिती थोडा प्रश्न, वेळ माझ्याकडे कमी आहे। काँग्रेसवाला नेहमी विचारत आहे की ज्यांनी 60 वर्ष पूर्ण देशाला लुटून खाल्लं, हे आजकालच्या युवकांना लक्षात येते। गांधी हे नाव ब्रँड म्हणून राजकारणासाठी वापरलं तुम्ही। माईक सोडा सर, थांबा तुम्ही खरं। एक मिनिट पाहुण्यांकडे तो तारिक भाई लोखंडवाला काय सांगणार? काय 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 परिस्थिती आहे, काय सांगणार? हा, क्लोजिंग कमेंट्स है। मोदी जी का जो है, आपने अभी एक सामने से बताया कि जो मोदी जी ने किया वो किसी भी प्राइम मिनिस्टर आज तक नहीं किया। वाकई मोदी जी ने बाहर घूमने का जो है वो इतिहास ब्रेक किया, और बाकी कोई भी विकास काम है आज तक के ऐसा प्रोग्रेस नहीं हुआ, ना डिजिटल इंडिया हुआ और ना ही ऐसा कुछ भी उन्होंने करके दिखाया। जो उन्होंने आश्वासन दिए थे 15 लाख के, 2 करोड़ नौकरियों के, कहीं ऐसा कुछ है कि जो उन्होंने कुछ भी नहीं किया। सर हे युती झाली तरी खासदार निवडून येणार नाही म्हणतात, काय सांगणार? युती झाली नाही तर तो विषय सेपरेट सेनेचा भाजपचा राहील, पण युती झाली तर शिवसेनेचा खासदार हा 200% निवडून येईल। ती आणण्याची जबाबदारी ही आमची राहणार आहे। गायकवाड साहेब, तुमचं काय मत आहे? युतीचा हा विषय वरचे नेते ठरवतील, पण तुम्ही लक्षात ठेवा, सेना भाजपचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे आणि आम्ही रिपीट होणार। हे आता एकमेकाला पटकनी द्यायला लागलेले आहे। 100% काँग्रेसचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही। दादांचं खोटं, 100% खोटं बोलणारे मोदी आहे। त्यांनी स्वामीनाथन समितीचा संपूर्ण अहवाल नाकारलेला आहे, शेतकऱ्यांना अन्याय केलेला आहे। 2 करोड लोकांना आम्ही रोजगार देऊ म्हटलं होतं, एकाही लोकांना रोजगार दिलेला नाही। शिक्षणावर अन्याय केलेला आहे, जीवनाचे रिलायन्स कंपन्या त्यांनी जवळ केलेला आहे, अंबानी अदानींना जवळ केलेला आहे। नानाजी देशमुखांना या ठिकाणी भारत 2 कोटी 40 मुलांना नोकऱ्या दिल्या, एकालाही मदत दिलेली नाहीये। शेतकऱ्यांचा स्वामीनाथन समितीचा अहवाल नाकारलेला आहे। यवतमाळ जिल्हा कापूस उत्पादकांचा जिल्हा आहे, परंतु कापूस उत्पादकांच्या अनेक समस्या आहेत। त्यामुळे असं म्हटलं जातं की सुख माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली। जे सरकार सत्तेत आलं ते शहरांमध्ये मग्न होतं, इतकंच मला जाताना सरणावर कळलं होतं। मरणाने केली सुटका, जगण्याने छळलं होतं। कविवर्य सुरेश भटांचे हे अश्रू आज यवतमाळच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातून वाहत आहे। सरकार बदलली, परंतु शेतकऱ्यांची परिस्थिती मात्र कायम आहे। नमस्कार।